हॅलो, आज मी केला शेवगा मसाला। सगळ्यात अगोदर आपण शेवग्याच्या शेंगा असतात त्याचे तुकडे करून घ्यायचे, त्याबरोबर त्याच्या सालीही आपण काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्या आपण उकडायला ठेवणार आहोत। त्यासाठी टाकले मी थोडेसे हळद आणि मीठ। 10 मिनिटे आपण छान उकडून घ्यायचे आहे। त्यानंतर भाजीसाठी आपण वाटण केलं आहे। वाटणामध्ये आहे खोबरे, लसूण, आलं आणि कोथिंबीर। ह्याचं छान मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे उकडलेल्या शेंगा होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये टाकले हिंग, जिरे, मोहरी, आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकलं। त्यानंतर टाकलं जिरे पावडर, धने पावडर, स्पेशल आमचा तुळजापुरी काळा मसाला, त्यानंतर थोडंसं गरम मसाला, मीठ। हे छान आपण परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये आपण टाकूयात आपल्या शेवग्याच्या शेंगा। त्या थोड्या उकळी आली की त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट। तर मस्तपैकी झणझणीत आपला शेव